चला तिन्ही कॅप्टन या. उसारकर, खार्डी आणि जय हनुमान अर्जुन 11 डायगर. डायगर चषक नाईट स्पर्धा सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी ती स्पर्धा. तिन्ही संघाला शुभेच्छा असतील. जय हनुमान अर्जुन 11 डायगर, खार्डी. विशाल कॅप्टन. हा कॅप्टन दुसरा पाठवा लगेच या. चला तिन्ही कॅप्टन आलेत. अमित या अमित. मॅच सुद्धा सुरू करायची आम्हाला. आणि या मॅच नंतर अगासन आणि गौरीपाड्याची मॅच आहे हे लक्षात घ्या. आणि याच्यातून ड्रॉ होईल ती मॅच आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. दोन चिट्ट्या ब्लँक असतील एकावरती मकर संक्रांत चषक. प्रेम काय करतायत? कॅच पकडण्याचा प्रयत्न होता त्यांचा. नाही प्रेमने यासाठी कॅच पकडली होती ना. मकर संक्रांत चषक. जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघाला बाय मिळाली. क्या बात आहे. 2 वेळा सुशीलने बाय घेतली होती. चला म्हणजे एक तर चला लगेचच आपण होणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. मात्र खार्डी आणि उसागर मॅच होईल हे लक्षात घ्या. थँक्यू नितीन. थँक्यू कुणाल दादे सर. ना बॅक टू क्रिकेट. मकर संक्रांत चषक 2025 पर्व आपण पाहतोय. मजा येईल. सामन्यामध्ये पहिल्या चोटी षटकार नंतर मात्र 2 ओमकारनं सुरुवातमध्ये झंझावत केली मैदानावरती. जेली सोडला ओमकारचा आणि पहिल्या 2 चोटीमध्ये तब्बल 8 धावा कुठल्यात. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द ओमकार पाटील. प्रथम ठाकूरचा हाफ ट्रॅकर ऑन साइडला वलवला. स्कोर ऑफ द विकेट. पंचांचा एक्झॅक्टली मागे पिबनचा सुंदर बापर. अजून एक चौकार. महागात पडला बघा जेव्हा त्याने बॅटचा फेस ओपन केला. ओमकारने आतापर्यंत जेवढ्या धावा कुठल्यात त्या ऑन साइडला कुठल्यात. एकही धाव त्याने ऑफ साइडला नाही. इज अ किंग ऑफ द ऑन साइड. त्याचा ग्रेट स्टार्ट. P1चा सुंदर वापर करत असताना प्रथमचा खेचलाय चेंडू. जबरदस्त फटकेबाजी. प्रेमच्या डोक्यावर चेंडू फ्लाय केलाय. ज्या प्रेमने झेल सोडला होता त्याला सांगितलं कोणाचा झेल सोडलास. चोख प्रत्युत्तर. हल्ला बॉल. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. परंपरा यशाची परंपरा या स्पर्धेची मागच्या 55 वर्षामध्ये स्पर्धा यशस्वी वाटचाल करत असताना आणि अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा ह्या वर्षी 56व्या वर्षी पुन्हा या स्पर्धेत यशाची गाथा सांगणारी स्पर्धा. केतन पाटील यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम केतन. स्वागत आहे तुमचं देखील. 24 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय. कल्पेशला मध्ये स्ट्राईक मिळाला नाहीये. पण जेव्हा ओमकारनं बॅटचा पेस ओपन केलाय तेव्हा मोठे फटके दाखवलेत. ओमकारनं आतापर्यंत जेवढे फटके सजवलेत तेवढे मात्र ऑन साइडला सजवलेत. एकही फटका त्याचा ऑफ साइडला नाहीये. प्रथमने चेंडू कधी कधी ओव्हरपिच देखील फेकलेत, कधी हाफ ट्रॅकर फेकलेत, त्याचा फायदा घेतलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. 24 धाबा. दमदार सुरुवात. फुल टॉस. पहिला फटका त्याचा ऑफ साइडला. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय. P1चा अजून एक सुंदर वापर. अजून एक चौकार. डीजे
ठरवलंय. आतापर्यंत मी त्याचं कौतुक केलं बघा, चेंडू कसं रीतीने त्यानं एक्झॅक्टली एक्झिक्युशन केलं, खूप सुंदर फटकेबाजी. आणि चेंडू मात्र या गालीच्याला गुदगुल्या करत निघून गेला डीप कव्हर मध्ये 4 धावांसाठी. 4+1 5 धावा मिळणार. फायनल डिलिव्हरी. हाफ ट्रॅकर खेचलाय, पूल केलाय, पूल सक्सेसफुल. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. आणि षटकाची सांगता. हे पहिलं षटक असणार या स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये एवढ्या धावा काढणारा आजच्या दिवसामध्ये हे पहिले षटक असणार आहे. 34 धावा कुठल्याच मैदानावरती. 7 चेंडूमध्ये अनेक अवांतर धाव म्हणजे एकूण 35 धावा. आणि 34 धावावरती गेलो तो ओमकार पाटीलनं. एवढी झंझावत सुरुवात मकर संक्रांत चषकामध्ये 4 दिवसामध्ये मला नाही वाटत की झाली असेल. मध्ये काय स्टार्ट केली बघा. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेला, पूल करत असताना डिलाइटफुल. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. वन्स अगेन चांगला प्रयत्न. एका खेळाडूची जर कॅच तुम्ही सोडलीत तर त्याचं उत्तर किती मिळणार तुम्हाला. पहिल्या चेंडू ती ओमकार बाद होता, त्याचा झेल सोडला प्रेमनं. आणि किती किंमत मोजावी लागली बघा. एका झेलची किंमत एवढी मोजावी लागेल. हो मोजावी लागेल. कॅचेस विन द मॅचेस. षटकाची सांगता 35 धावा. मॅग्निफिसंट स्टार्ट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. सुंदर अशी खेळपट्टी. सुंदर 11 वाजून 46 मिनिटं. आणि आज आपण पाहतोय मकर संक्रांत चषक 2025 56वं वर्ष आणि 5व्या दिवसामध्ये क्वालिफाय सामने आज आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. कुठे जाऊ नका. उद्याचा देखील शेवटचा दिवस. ग्रामीणचं वर्ल्ड कप या स्पर्धेला का संबोधलं जातं. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी आणि त्यानंतर रिअलिबिलिटी 4 तत्वावरती ही स्पर्धा सातत्यानं कार्य करते. मी मगाशी देखील म्हटलं होतं व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ कन्सिस्टन्सी. सातत्य म्हणजे काय असतं. इट्स अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. मकर संक्रांत ट्रॉफी. कोरोना काळात देखील ट्रॉफी थांबली नाहीये. एवढी सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. 1969 ला स्थापना झाली आणि मात्र 2025 मध्ये 56 वर्ष आपण पूर्ण करतोय. या स्पर्धेने रौप्य महोत्सव साजरा केला, सुवर्ण महोत्सव साजरा केलं. आता मात्र हीरक महोत्सवाकडे ही स्पर्धा वाटचाल करते. 75 वर्षी सुवर्ण महोत्सव आणि 100 वर्षामध्ये शताब्दी महोत्सव. 35 धावा. ग्रेट बॅटिंग. कौतुक करेन मी गोलंदाज ओमकारचं. कौसागावचे म्हणजे समाजसेवक सागर पाटील जर सामना बघत असतील, स्वागत आहे सागर. एक मोठे समाजसेवक कौसागावचे आणि क्रिकेटला चांगलं सहकार्य करत असतात. स्वागत आहे तुमचं देखील. नवीन षटकाला प्रारंभ. गोलंदाजीचे परिवर्तन. रितेश पाटील सायकला प्रथमच येतोय. कल्पेश गोवारी प्रथमच. ऑन साइडला उंची जास्त, लांबी कमी, पंचांच्या एक्झॅक्टली फ्रंटला म्हणजे मिड विकेटला चेंडू गेलाय. तो कव्हर करते म्हणतं. एकच धाव. स्ट्राईक हवी फलंदाजाला. कारण ओमकारला स्ट्राईक हवी मैदानावरती. ओमकाराचा परत बरसलाय. त्यानं 7 चेंडूमध्ये 34 धावा कुठल्यात. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा घेतल्यात. यस. कारण ज्या पद्धतीने स्ट्राईक हवी होती नंतर त्याने कॉल केला की मला पुन्हा एकदा 2 धावा होतील आणि शेवटच्या मोमेंटला त्यांचा निर्णय झालाय. 37 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. 7 चेंडूमध्ये 37 धावा. स्ट्राईक रेंडेड कितीचा बघा. एवढी जबरदस्त सुरुवात केली. टॉस जिंकला सोनापाडा संघानं, मात्र निर्णय आतापर्यंत चांगला झाला नाहीये. तो चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. पॉइंटला छत्र आहे तिथे. बॅकअप सुंदर होतं. श्रीतेश तिथे होता, फार वेगानं पुढे सरकला होता. एकच धाव मिळणार. थोडंसं शांत क्रिकेट या षटकामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती ओमकारचा झेल सोडला प्रेमनं. तदनंतर मात्र तो बरसला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल त्यानं 34 धावा कुठल्यात आणि एक नोबॉलचा चेंडू म्हणजे 35 धावा आल्यात आणि त्यामुळे धावसंख्या खूप जास्त पाहायला मिळाली. 5 षटकाच्या सामन्यामध्ये 70-75 आहे ऍब्सोल्युटली. कारण ज्या पद्धतीनं ही विकेट आहे, विकेटचं मी सकाळी परीक्षण केलं. लेदर विकेट आहे, प्युअर लेदर विकेट आहे. तिथे कुठेही ग्रास नाहीये, कुठेही खड्डे नाहीयेत, कुठेही भेगा नाहीयेत. एवढी चांगली विकेट आम्ही पाहतोय या मकर संक्रांत चषकाच्या माध्यमातून. आज 5वा दिवस तरी देखील खेळपट्टीला थोडा देखील फरक पडला नाहीये. एवढी सुंदर खेळपट्टी. कर 4 विकेट तिथे. इथेच आम्ही टीडी बेल पाहिली. सागर पाटील आमचे जेपी, तदनंतर सुशील यांच्या माध्यमातून यशस्वी आयोजन. याच मैदानावरती सतीश दादा स्मृती चषक नाईट स्पर्धा आपण पाहत असतो. एवढं सुंदर मैदान. ओ टपावून ते चेंडू आतमध्ये आलाय. इनस्विंग केला होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट दाखवलाय आणि चेंडू निघून गेलाय. तो पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघून गेलाय. अजून एक चौकारासाठी डीजे. आज 4था षटक पाहायला मिळणार का ओमकारच्या बॅटमधनं. ग्रेट बॅटिंग. ओमकार इज ऑन द फास्ट स्ट्रेट ड्राव. अक्षरशः डोळ्यांचं पार न फेटलं इन फ्रंट द स्क्रीन अँड व्हॉट अ शॉट. पंच आम्हाला सांगतील दॅट्स अ 6. ग्रेट बॅटिंग. ग्रेट. खरोखरच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे ओमकारचं. ओमकारचा पहिल्या चेंडूती सोडलेला जेल RM 11 सोनापाडा संघाला
किती मोठा धक्का देऊ शकतोय. पहिल्या चेंडूत सोपा झेल सोडलाय, त्यानंतर मात्र फलंदाज थांबला नाहीये. आम्ही हिंदीमध्ये नेहमी म्हणतोय की घायल शेर आतंक मचा देत आहे, लेकिन शेर तबाही मचा देत आहे. आणि खरं तबाही माजवली मैदानावरती. अक्षरशः 9 चेंडूमध्ये त्यानं 44 धाबा कुठल्यात. जर येणाऱ्या चेंडूत षटकार मारला तर या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरू शकेल जो फास्टेस्ट 50 करू शकेल. 9 चेंडूमध्ये 44 धाबा. जर षटकार आला चेंडूवरती तर 10 चेंडूमध्ये 50 धाबा ठोकू शकतोय हा फलंदाज. हो, निर्णय तोच होता. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया फलंदाज ओमकारचं. व्हॉट अ बॅटिंग. ओमकारला विनंती आपण बॅट दाखवायचे. ओमकार काय बरसलाय आज की शाम ओमकार के नाम. आणि मकर संक्रांत चषकामध्ये 5व्या दिवसामध्ये फक्त 10 चेंडूमध्ये 50 धाबा ठोकल्यात. फास्टेस्ट 50. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. प्राऊड ऑफ यू. काय बरसलाय मैदानावरती. इज अ एंटरटेनमेंट बॅट्समॅन विथ 10 स्किल वर्ल्ड. आणि काय एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकांचं. ग्रेट बॅटिंग ओमकार. हॅट्स ऑफ यू. सर्वात फास्ट 50 54 धाबा दाबलकावरती. पुन्हा एकदा फटका सजवलाय, मात्र आता मिस टायमिंग होतो की काय आणि झेल टिपलाय. प्रथमने झेल टिपलाय. 11 चेंडू 50 धाबा. आजच्या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धाबा काढणारा फलंदाज. आणि व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय ओमकार पाटील. डीजे पहिल्या षटकामध्ये 35 धाबा आणि आता मात्र 10 चेंडूमध्ये 51 धाबा कुटणारा फलंदाज ओमकार बाद झालाय. हे प्रेक्षक स्क्रीनवरती दाखवले जातात सामन्याचा आनंद लुटत असताना. यस, आकाशला देखील बघू शकाल आपण. आकाश भोईर याला देखील दाखवलं जातं स्क्रीनवरती. शिवराम भोईर टकले यांच्या स्मरणार्थ. शिवराम भिवा टकले यांच्या स्मरणार्थ 2,500 रुपयाचं पारितोषिक आलंय. येस, ओमकारसाठी थँक्यू. आणि या स्पर्धेतील 4था अर्धशतक मात्र फास्टेस्ट पहिला अर्धशतक असणार आहे. 11 चेंडूमध्ये 50 धाबा टोकणा फलंदाज. ग्रेट बॅटिंग. नवीन षटकार प्रारंभ. पहिल्या षटकामध्ये 35 धाबा 54 धाबा होतात. 2 षटकांची सांगता होते. मागच्या सामन्यामध्ये 71 धाबा पाहिल्यात. वेतालुष्य क्रिकेट संघ उसारगडच्या माध्यमातून म्हणजे धाबा होतात या मैदानावरती. तर ज्या पद्धतीने स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते जीटीसीच्या माध्यमातून. जेव्हा आपण ही स्पर्धा युट्यूबला पाहतो ना, अक्षरशः असं वाटतं की ही स्पर्धा DY पाटील स्टेडियममध्ये खेळवली जाते. एवढा दर्जा स्पर्धेचा. ज्या पद्धतीने ग्रामीणचं वर्ल्ड कप. नवीन गोलंदाज सज्ज होतोय अमर ठाकूर. जास्त उंची असणारा गोलंदाज. एक वेगळ्या ॲक्शनमध्ये येत असतो तो नेहमी. ओ, चेंडू लवकर पिक केलाय. एकदा मिळणार. चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली मिड विकेटला कव्हर करतोय. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न. यस, फिगर गोज बांपायर. 1 more विकेट गोज डाऊन. दुसरा धक्का मैदानावरती. आला तसा गेला, कारण त्याला स्ट्राईकच मिळाला नाहीये. खरोखर धावण्यासाठी आला होता का हा प्रश्न विचारला जाईल. धाव झाली असती पण त्या वेगानं शतक तिथे पोहोचला. फार वेगानं दीपेश तिथे पोहोचला. चेंडूवर आला, लवकर पिक केलं. तदनंतर मात्र त्याने दर्शक दापलकावरती 55 धावा. 12 खेळाडू जर ऍक्टिव्ह पाठवत जा मित्रांनो, त्याच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. ओव्हर द विकेट. लवली शॉट. खेचलाय फटका. याच मिड विकेटच्या डोक्यावरनं निघून गेल्या. चेंडू सीमा पलीकडं. अजून एक षटकार. षटकार चौकार, षटकार चौकार. असं वाटत नाही की आपण सामना पाहतोय. असं वाटतं की एखाद्या सामन्याचे हायलाइट्स पाहतोय. कारण ज्या पद्धतीने कौसा संघ बरसला मैदानावरती. मी मगाशी देखील सांगितलं होतं सकाळचं सत्र आहे, झोप चांगली झाली असते, तुम्ही ब्रेकफास्ट करून आलेले असतात, चांगले एनर्जेटिक असतात आणि त्याचा फायदा आपण पाहिला की ज्या पद्धतीने ओमकार बरसला मैदानावरती. आता मात्र RM 11 सोनापाडा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय खरं, मात्र निर्णय अंगलट आलाय मैदानावरती. कारण ओमकारला थांबवू शकले नाहीत ते. आणि धावा आता धावा आणि फक्त धावा. 61 लॉस ऑफ द 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव. यू वॉचिंग मकर संक्रांत ट्रॉफी 2025 सीझन 56. वेलकम एव्हरीवन.
कुठेही जाऊ नका स्पर्धा. पात्र 48 संघांची स्पर्धा, प्रथम क्रमांक 2 लाख देणारी स्पर्धा आपण नेहमी पाहतोय आणि 55 वर्षाची यशाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा तुमच्या समोर आहे. ती मात्र मकर संक्रांत चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. वॉट अ बॅटिंग, मजा आली सामन्यामध्ये. चाकला फलंदाज कल्पेश गोवारी. कल्पेश सुरुवातीला आला फलंदाज आहे, ओमकारच्या सोबत आला होता तो आणि अजूनही खेळतोय मैदानावरती. चांगली फटकेबाजी, धावसंख्या 61. वाऱ्याचा वेग बघा, अंगाला स्पर्श करतोय गारगार वारा, सुंदर ऍटमॉस्फिअर. बाउन्स चेंडू टॅप केला शेवटच्या मोमेंटला, बॅकफुटला जाऊन. एकच धाव मिळणार, पॉइंटला बॅकअप चांगलं होतं, स्वानंद होता तिथे. एकच धाव, चांगलं क्रिकेट. ज्या पद्धतीनं क्रिकेट आपण पाहतोय, कारण गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे अमर ठाकूर. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वेल फिनिशर म्हणून त्याला संबोधलं होतं. 22 विकेट त्याच्या नावावरती आहेत, विक्रम आहे त्याचा मकर संक्रांत चषकामध्ये. थँक्यू नितीन माहिती दिल्याबद्दल. 62 आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या IPL कोणाला जाते सर, नितीन काळण, स्वागत आहे सर्वांचं. 62 लॉस ऑफ द 2 विकेट्स. थोडं शांत झालं वातावरण. कशा पद्धतीनं खेळला ओमकार मैदानावरती. ओमकारनं संघाला फ्लाइंग स्टार्ट दिलं, त्यामुळे फलंदावरती प्रेशर नाही आहे, देर इज अ नो प्रेशर. आणि कल्पेश गोवारीने देखील बॅटचा पेस ओपन केलाय. चांगला संघ आहे कवसा संघ. या संघाला मी मुंब्रा प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिलं आणि किंग ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. या संघानं एज लागली. या सेट इज टेकन. रिद्धी चेंडू खाली, फलंदाज बाद, शॉर्ट टर्मिनल एक सुंदर जल्टी प्ले. आणि ज्या कल्पेश गोवारने बॅटचा पेस ओपन केला होता त्याला मात्र शांत केलंय. तिसरा धक्का 62 या धावसंख्येवरती. वैकुंठ वाशी हरिभक्त पर्यायणकार मारुती बुवा लक्षणपाडी क्रीडांगण. आणि या क्रीडांगणाला खासदार निधीत नसते डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार ज्याने 50 लाख रुपये निधी दिलाय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. कारण ह्या स्पर्धेमध्ये राजकारणातील सर्व राजकीय पक्षातील लोक या मंचावर तुम्हाला पाहायला मिळतात. हे यश आहे स्पर्धेचं. विष्णू शेठ कचरू रसाल स्वर्गवासी, त्यानंतर स्वर्गवासी शेवंताबाई अनंता पाटील, वैकुंठवासी हरिभक्त पर्यायणकार मारुतीबा लक्षणपाडी क्रीडांगण, वैकुंठवासी हरिभक्त रामचंद्र शंकर पाटील अशी स्टँड आपण पाहतोय. स्वर्गवासी धर्माशेठ बाळू पाटील, कैलास सुनीता बळीराम पाटील, भरपूर असे स्टँड आहेत या स्पर्धेमध्ये. ओ चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पंच सांगत असताना मिस्टर सहस्त्रबुद्धे सर सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट. पंचाची कामगिरी 3 पंच पाहतात, मिस्टर संदीप पाटील सर, मिस्टर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि आमचे सर्वांचे लाडके मॅके सर, स्वागत आहे तुमचं देखील. सध्या ते इन ॲक्शनमध्ये आहेत लेग पंच म्हणून. धावसंख्येला आकार थोडासा मात्र आता थोडासा आळा घातलाय गोलंदाज अमरनं, कारण अमरनं ज्यामध्ये गोलंदाजी केली त्याचा अचूक टप्पा, त्याची भेदकता, वाऱ्याचा प्रचंड वेग आहे मैदानावरती. सुसाट वारा वाहतोय. ओ खेळायचं होतं ऑन साईडला मात्र नाहीये. चेतन चेंडू खाली आलाय, नाहीये. पंचांगाने सांगितलंय की चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. चांगली गोलंदाजी अमरचं मी कौतुक करा विसरणार नाही, कारण अमरनं आतापर्यंत जो अंकुश ठेवलाय मैदानावरती बघा, बाउन्स डिलिव्हरी आणि त्याच्या एल्बोला लागलाय चेंडू. चांगला लक्ष आहे पंचांचं. गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग. अमरचं मी कौतुक करेन, कारण अमरनं आळा घातलाय मैदानावरती. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 35 धाबा, 2 षटकामध्ये 54 धाबा, त्यानंतर अमरच्या हातात चेंडू दिला आणि अमरनं मात्र खूप काही दाखवले मैदानावरती. 63 धाबा 3 बाद या षटकातील 1 to go. ओ फायनल डिलिव्हरी, बाउन्स डिलिव्हरी यासाठी ओळखला जातो अमर. त्याचा शोल्डरचा वापर, त्याच्या उंचीचा तो फायदा घेत असतो. एक्झॅक्टली रिझर्व डिलिव्हरी सुलभ फॉलोथ्रूमध्ये लवकर तो स्वतःला बॅलन्स देखील करत असतो. 3 षटकांची सांगता होते, ड्रिंक्स बेस होणार आणि धावा कधी धाबाल्यात त्या 63. आमचे गुणलेखक हर्षल आणि दिशांक आम्हाला सांगतील. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या धावा एकूण 35, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. अशा रीते 3 षटकांची सांगता झाली. 63 धावा 3 बाद. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आतमध्ये खेळतोय. टॉससाठी उपस्थित राहायचंय आगासन, ओमसे आगासन आणि गौरीशंकर गौरीपाडा. टॉससाठी या गौरीशंकर गौरीपाडा आणि आगासन, आणि त्यानंतर मॅच असेल खार्डी आणि
उसारगर, हे लक्षात घ्या. सुनील पाटील उपस्थित आहेत, पडलेचे त्यांचाही सत्कार होईल. तर या सुनील पाटील साहेब पडलेगावचे. सुनील पाटील साहेबांचा सत्कार केला तो पडलेगावचे. त्यानंतर कौसाचे प्रभात पाटील इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या कौसा गावचे प्रभात पाटील. या स्पर्धेत आपण पाहिलं तर अंकुश 11 आई गावदेवी कौसा या नावाने या संघ खेळतोय, त्यामुळे पुरस्कर्त्यांचाही आम्ही उल्लेख करू आणि त्यांचे गावातील मान्यवर आपण पाहतोय प्रभात पाटील कौसा यांचा सत्कार आम्ही करणार. हा शेवटचा सन्मान असेल. त्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये मचिंद्र पाटील सर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद. करण ठाकूर आले चौथ्या स्पेलमध्ये. धावसंख्य 63 3 बाद. टॉस हरल्यानंतर कौसा संघ फलंदाजी करतोय. चेंडूला फक्त यावेळी स्टेअर केलं. स्वानंद पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतो. एकच धाव. बघा पहिल्या षटकामध्ये आले तर वेगानं धावा आल्या 35, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये अमरनं कमबॅक करून दिले सोनापाडा संघाला. फक्त 9 धावा दिलेत त्यानं आणि 3 गडी बाद झाले. चौथे षटक मार्गस्थ आहे. असं वाटलं की ओमकारनं सुरुवात केली मैदानावरती 100 धावा पाहायला मिळणार का, मात्र नंतर शांत खेळ झालाय. गुड बॉलिंग फ्रॉम द करण. स्टाकेला फलंदाज जयेश टकले. फुल टॉस सरळ बॅटनं खेळलाय. लॉंगॉपला बॅकअप आहे, तिथे आर्यन येतोय. वेगानं एकच धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. सोनापाडा संघाचं आता एकच लक्ष असतं की या संघाला 75-70च्या आतमध्ये ठेवायचं आहे, तर तेवढी क्षमता आहे सोनापाडा संघामध्ये. 75-80 धावा चेस करू शकतो तो संघ. मध्ये ज्या पद्धतीने खेळलाय मैदानावरती ओमकारची 50 मात्र आम्ही लक्षात ठेवू. 10 चेंडूमध्ये त्यानं 50 धावा कुठल्यात. फास्टेस्ट 50 ऑफ द 10 स्किल वर्ल्ड असं म्हटलं वावगटाने एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. ओ खेचलाय फटका. स्लॉग स्लिप. वाट अ शॉट. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. अजून एक षटकार. इज ऑन द फायर. मी कौतुक करेन कल्पेशचं देखील, तर कल्पेश बघा ज्या पद्धतीने बरसलाय. त्याचा स्टान्स फार वेगळा आहे. शॉटचं सिलेक्शन लवकर करतोय. ऍक्शन रिप्ले बघा साईड अँगलला काय फटका खेचला. स्लॉक स्लिपचा फटका. वॉट अ बॅटिंग. खूप लवकर फलंदाज मूव्ह होतोय. फुटवर चांगला आहे, लवचिक आहे, तो लवकर झुकतोय वागतोय. चारू बाजूला फुटवर देखील चांगल्या पद्धत आली तर सुंदर आहे. त्या धावसंख्येला वेग दिला त्यानं. नाराज झालाय गोलंदाज. बघा ऍक्शन कशी होती. ओ बॅट ग्राउंडिंग झाली. लगेच मॅकॅने सांगितलंय. गुड बॉलिंग. चेंडू फुलर अँड डिलिव्हरी. फलंदाजाला शांत ठेवलंय. त्यात 71 धावा 3 बाद. 2 चेंडूचा केला अजूनही पर्याप्त आहे. म्हणजे अजूनही 8 चेंडू येणं पर्याप्त आहे. त्यामुळे 8 चेंडूमध्ये जरी 8 धावा झाल्या तरी 79 धावा होतील. त्यामुळे 80 धावांचं टार्गेट देखील मोठं असणार आहे. बघायचं कितीपर्यंत थांबवणार कौसा संघाला. सुरुवात चांगली झाली कौसा संघाची. अंकुश 11 कौसा संघाची पहिल्या चेंडूती ओमकारचा झेल सोडला. नंतर मात्र ओमकारनं काय फलंदाजी केली मैदानावरती. चांगल्या धावा कुठल्यात त्यानं. फुल टॉस. बॅटचा फेस ओपन. स्वानंद तिसऱ्यांदा येतो चेंडू खाली. गुड फिल्डिंग. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकण्याच्या वेळ गेलाय. अनेक धाव निश्चित वेगानं पूर्ण केली. धावसंख्या धावफलकावरती होते तरी 72. आमचे दिशांक स्कोरर आम्हाला आणि हर्षल पाटील स्वागत आहे दोघांचं. चांगले गुणलेखक आहेत ते. या स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षी समालोचन करतो, मात्र या स्पर्धेमध्ये गरज वाटत नाही प्रोफेशनल स्कोररची, कारण ह्या गावातील लोक सुशिक्षित आहेत भरपूर. ओ ऑन साइडला चांगला फटका खेचलाय. बॅकवर्ड्स करायला गेला. बॅकअप आहे तिथे अमर येते. वेगाने एकदा पुढे गेले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. यस इट इज. 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि अशा रीतीने चौथ्या षटकाची यशस्वी सांगता झाली. डगआउट बघा. डगआउटमध्ये सध्या चर्चा होते. बघू शकाल ओमकारला आपण चेहऱ्यावरती स्मित असते त्याच्या. 10 चेंडू 50 धावा कुठल्या षटकांची झाली सांगता. 4 षटकांची सांगता आणि हे लाईव्ह टेलिकास्ट टीम. 74 धावा 3 बाद 4 षटकांची सांगता. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 35 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये स्कोर आम्हाला सांगतील धावा आल्या त्या 11 धावा. खूप चांगली सुरुवात. मकर संक्रांत चषक 2025 चा पर्व आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत. जर्मन कडमंडळ निलजा यांची परंपरा असलेली स्पर्धा, यशाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा आणि 55 वर्षाचा इतिहासाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा आपण पाहतोय. अभिमानाची बहुमानाची स्पर्धा. यस नितीन. टॉस साठी उपस्थित राहायचे ओमसे आगासर आणि गौरीशंकर गौरीपाडा. आपल्याला शेवटचा कॉल असेल. दोन्ही कॅप्टन इथे लवकरात लवकर उपस्थित राहायचे. ओव्हर टू मचिंद्र सर. त्रियांश विशाल पाटील यांच्याकडनं हॅट्रिक साठी 2121. थँक्यू अमरसाठी. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. मी मगाशी देखील म्हटलं होतं की डी वाय पाटील स्टेडियममध्ये आम्ही कॉमेंट्री करतो की काय असा फील आम्हाला येतोय. मध्ये जो वाऱ्याचा वेग आहे ना तो इंग्लंडमध्ये वारे वाहतात असेच जे लॉर्ड्सच्या मैदानावरती. असं वाटलं की आम्ही इंग्लंडला आलो की काय. ओव्हर द विकेट
स्विचिटचा पहिल्यांदाच फटका बाद खेळलाय संघ आणि चेंडू जातोय स्वर्गवासी विष्णू शेठ कस्तूर रसाल या स्टँड मध्ये सीमा पलीकडं. अजून एक चौकार. हे फलंदाज थांबणार आहेत की नाहीये असं देखील प्रश्न विचारलाय. अमरनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि त्या अमरला पहिल्या चेंडूत प्रत्युत्तर दिलंय आणि पहिला स्विचिटचा फटका केलाय संघ. कारण अजूनपर्यंत या संघामध्ये कोणताही फलंदाज स्विचिटचा फटका खेळला नव्हता आणि पहिल्यांदा खेळलाय फलंदाज. क्या बॅट आहे. गोवारीनं चांगला फटका सजवलाय. धावा आणि फक्त धावा. उच्चांक स्पर्धेचा आजच्या दिवसाचा चांगलं एक्झिक्युशन होतं. चेंडू बॅग अँड बॅट मध्ये होता. रितेश तिथे बॅकअप देतोय मिड विकेटला. कव्हर करतोय 2 धावा. सुंदर फेकी एक्झॅक्टली ऑन द स्टंप. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 59 धावांचा विक्रम होता. तो वेतालिश क्रिकेट संघ उसारगर किंग ट्रॉफीचे आयोजक विशालच्या माध्यमातून मात्र तो रेकॉर्ड मोडलाय मैदानावरती. आता मात्र उच्चांक 80 धावांचा पाहायला मिळतोय. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. त्यामुळे 4 चेंडूमध्ये जर किती 10-15 धावा झाल्या तर 90+ धावा पाहायला मिळतील. बघायचं अमर किती कमबॅक करणार. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. बॅकलिपला खाली ठेवलं. सुंदर फटकेबाजी मिड विकेटच्या आहे तिथे एकदा पूर्ण केली. प्रथम चेंडूला पिकअप करेल तोपर्यंत 2 धावा. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं कारण रन गॅदर त्यानंतर पिकअप ग्रीप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागतात तुम्हाला आणि त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग करणं चॅलेंजिंग असतं. ते लवकर जमत नाही कोणालाही आणि त्यामुळे 2 धावा निर्माण केल्या सहजरित्या. चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, एक स्टँडर्ड क्रिकेटचा दर्जा वाढवत असताना तुम्हाला हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. धावांचा वेग. शिवचितचा पुन्हा एकदा प्रयत्न. यस इट इज. कल्पेशचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. कल्पेशने आतापर्यंत 13 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 31 धावा कुठल्यात त्या फलंदाजानं. सुरुवातीला आलेला फलंदाज ओमकारच्या सोबत तो फलंदाज आला होता. ओमकार लवकर बाद झाला. त्याने धावा देखील काढल्या. मात्र हा फलंदाज 28 मिनिटं खेळपट्टीवरती खेळतोय आणि धावून देखील भरपूर धावा घेतल्यात. त्याचा स्टॅमिना भरपूर आहे. तो लवचिक आहे. लवकर झुकतोय, वागतोय. त्याचं फुटवर्क चांगलं आहे. त्याचं शॉटचं सिलेक्शन चांगलं आहे. कॉन्फिडन्स चांगलं आहे आणि काय खेळलाय मैदानावरती. क्रिकेटचा दर्जा उंचावलाय. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. धावांचा वेग वाढलाय मैदानावरती. धावा आणि फक्त धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 86 धावा. टॉपेज ऑन साइडला केलायचं होतं मात्र ऑफ साइडला पॉइंटला चेंडू येतोय. स्वानंद 4थ्यांदा चेंडू खाली आलाय आणि मात्र फलंदाज बाद. आता मात्र एक मोठ्या खेळीचा अंत होतोय. कल्पेश इज वॉकिंग बॅक. मात्र 14 चेंडू मध्ये कुठल्यात त्यानं 31 धावा. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द कल्पेश. येस दिस आहे. टाळ्यांच्या कडकडामध्ये 86 फायनल ड्यू ऑफ द फर्स्ट इनिंग. जर चौकार आला तर 90, षटकार आला तर 92, सिंगल आली तर 87, डॉट आला तर 86 आणि 2 आल्या तर 88. किती धावा येणार मैदानावरती. फायनल ड्यू ऑफ द फर्स्ट इनिंग. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द कौसा आणि का स्टार्ट दिला मैदानावरती. उच्चांक स्पर्धेचा दाखवलाय RM सोनापाडा संघाच्या विरुद्ध. शेवटचा चेंडू. फायनल ड्यू ऑफ द फर्स्ट इनिंग. स्टार्ट फलंदाज प्रशांत पाटील. इन ॲट नंबर 6 वरती आला फलंदाज. 86 ऑन स्कोरबोर्ड. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द कौसा टीम. फायनल ड्यू ऑफ द फर्स्ट इनिंग. अमर सज्ज होतोय. ऑन साइडला खेचलाय फटका. चेंडू गेला तो एक्झॅक्टली मिड विकेटला. पुन्हा एकदा बॅकअप चांगला आहे. प्रथम तिथे आलाय. दुसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय. सोहाननं 4 वेळा चेंडू पिकअप केलाय आणि षटकाची झाली सांगता. असे ते पहिलं सत्र समाप्त झालंय आणि धावा झाल्यात त्या 88. 88 टार्गेट इज 89. एनालिसिस बघा. एनालिसिस फलंदाजीचा कल्पेश गोवारी त्यानं कुठल्यात 31 धावा 14 चेंडू सामना केलाय. ओमकार पाटील पहिल्या चेंडूवरती त्याचा झेल सोडला प्रेमनं. 11 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्यात. व्हॉट अ फंटास्टिक नॉक अँड व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ओमकार. निलेश भोईर काहीच सांगण्यासारखं नाही केलं त्याने आणि योगेशने देखील काहीच केलं नाहीये. तो देखील शून्यावरती. जयेश टकले नॉट आउट राहिलाय. गोल्यांचं अनालिसिस बघूया आपण. प्रथमनं पहिलं षटक फेकलं. सर्वात महागडं षटक P1चं 35 धावा त्यानं तब्बल दिल्यात. रितेशनं दुसरं षटक फेकलं P2चं 19 धावा दिल्यात. 1 गडी त्यानं बाद केल्यात. अमर टकूचं 19 षटक राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये त्याने 9 धावा दिल्या होत्या आणि 2 षटकामध्ये 23 धावा 2 गडी बाद केले आणि करण ठाकूर एक षटक फेकलं. 11 धावा दिल्यात. 88 धावा 89 धावांचं टार्गेट. आमचा VIP डाईस हे सर्व मान्यवर सुशीलला बघू शकाल. हे संपूर्ण मान्यवर मंडळी या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉस करणार आहोत मच्छिंद्र सर. चला दोन्ही कॅप्टन या. गौरीपाडा आणि आगासन. नितेश पाटील साहेबांनी विनंती होतो. बुरुलचे सरपंच आपण या.
बुलबुल नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक नितेश दादा पाटील इथे उपस्थित झालेत. विजय संघ त्या स्पर्धेत रनरअप होता. 5 ओव्हरची मॅच. जो संघ जिंकेल ओमकार तो उद्या मोठी देसाई संघासोबत खेळेल हे लक्षात घ्या. सुपर 8ची मॅच. सुपर 8च्या मॅचेससाठी माय माऊली स्पोर्टकडनं बॅट कव्हर सुद्धा आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देत असतात आमचे नितेश दादा पाटील. छापा असा कॉल केलाय आणि छापा चाललेला आहे. नक्कीच नितेशांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकलाय तो आगासन टीमने. काय निर्णय असेल? शत्रुघ्न समोर गौरीपाडा संघ. या सीझन मध्ये गौरीपाडा आणि आगासन मॅच झाली का? नाही, फर्स्ट टाइम आहे. तर शुभेच्छा असतील ओमकार. तुम्हालाही शुभेच्छा असतील. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये बघायचे पत्र. कैलास पोरजी झांथरचे इथे उपस्थित एक जबरदस्त खेळाडू त्यांचा सत्कार मी करतोय. संतोष कुडाळकर या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. कैलासजी पोरजी एक जबरदस्त पंच सुद्धा आहेत. तेवढे चांगले क्रिकेटर. आणि आजही मला आठवते पिसारवेची स्पर्धा आपल्या करिअरची पहिली बाईक कैलास पोरजी यांना मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून आपण डान्सरची स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि चांगले पंच आहेत कैलास पोरजी आणि चांगले क्रिकेटर. कारण धानसर संघ सुद्धा आपण पाहिलं तर चर्चेत असतो नेहमी. साईनाथ टकले आपण आला असाल तर या. कौसागावचे आपलं मनपूर्वक आणि सरस स्वागत. तसेच आमचे मित्र समर ढोले आपण आला असाल तर आपलंही मनपूर्वक आणि सरस स्वागत. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद मच्छिंद्रजी पाटील सर आणि धन्यवाद नितीनजी काळन. मागच्या मॅचचा टॉस झाला त्याची काही क्षणचित्र दाखवण्यात आली होती जीटीसीच्या माध्यमातून. आणि आता दोन्ही बॅटर तयार होत आहेत कारण लक्ष मोठं आहे सोनारपाडा या टीमच्या समोर. साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा विरुद्ध अंकुश 11 कौसा या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली काय धुवाधार खेळ. अक्षरशः बिनबादल बरसात म्हणतात ना त्या तसा खेळ फलंदाजी करत असताना अवघ्या 10 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं बॅटर ओमकार पाटीलने. धमधम धडम धडाइया रे सबसे बडा लढैया रे ओमकारा असा खेळ त्याने साकारला. आणि त्याची हायलाइट्स कॅच सोडल्यानंतर तो थांबलेलाच नाहीये. हुक शॉट लॉंग लेगला 4 त्याच्या बॅटमधून जीटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण हायलाइट्स. आणि काय बॅटिंग मध्ये फ्लो होता. ऑन साइडला हा धमाका हा षटकार त्याच्या बॅटमधून. बॅकफुटला जाऊन परत एक वेळा हुक शॉट. इथे देखील धावा वसूल केल्या. थोडेसे शॉर्ट पिच बॉल टाकले फुलटॉसवर. चांगला कट शॉट. पॉइंटला चौकार. चौफेर खेळला ओमकार पाटील. आणि 10 बॉल मध्येच अर्धशतक. हा पुलचा फटका तिथेही त्याने षटकार वसूल केला. त्याच्यानंतर हा अप्परकट पॉइंटला चौकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. आणि कौसा टीमचं नाव आज चर्चेमध्ये राहील. या बॅटिंगद्वारे ओमकार पाटीलने हे दमदार अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. ऑन साइडला स्लॉग हिट. इथेही षटकार वसूल केला. अफलातून बॅटिंग. या हायलाइट्स होत्या जीटीसीच्या. आणि आता मॅचकडे वळूया जिथे टार्गेट सेट झालेलं आहे. लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर जाईल. योगेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर घणाघाती हमला. पहिला बॉल षटकार. हल्ले सुरू झालेले आहेत. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये षटकार. दुसरा बॉल स्ट्रेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये सलामी देईल. हा ढगात लाइटिंग लावत बॉल सीमा रेषा पलीकडे. वाह काय बॅटिंग आहे. 6 धावा षटकार. संघ ज्याने मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये 2 वेळा 100 धावा सुद्धा 5 षटकात कुटलेले आहेत. हा इतिहास आहे. आता वर्तमानात आपण पाहूया योगेश परत एक वेळा त्याची पुनरावृत्ती
करताना दिसेल का? पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. पहिल्या डावामध्ये ओमकारा, दुसऱ्या डावामध्ये योगेश, परंतु समोर गोलंदाजीसाठी ओमकार सिनियर, ओमकार पाटील हा सिनियर ओमकार आहे. फुल टॉस, दिशा दिली आहे, गॅप मध्ये जाईल बॉल, फ्लॅट. तिसरा, 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत योगेश पाटीलने. मिड विकेटला षटकार, चांगली बॅटिंग, धुवाधार खेळ, 3 बॉलवर 3 षटकार योगेशच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग योगेशच्या विरुद्ध सध्या ओमकार. फुल टॉस, मिड ऑन आतमध्ये, क्लिअर करेल का? एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4, येतोय चौकार. योगेश पाटील बाल्ट्या या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे आणि अशाच फलंदाजीसाठी हा लेफ्ट हँडेड बॅटर जाणला जातो. सोनारपडा टीमचं नाव, खुल्या गटामध्ये देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळला योगेश. चांगली बॅटिंग, ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न आणि पंच सांगतायत बॅटला लागलाय, त्याच्यामुळे अपील खारीज केली पंचांनी आणि सांगितलं इथे 1 धाव जाईल फलंदाज योगेशच्या खात्यामध्ये. ओ चांगला निर्णय पंचांचा. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला, त्याच्यानंतर शूज वर जाऊन आदळला आणि काय टेलिकास्ट आहे जीटीसीचं. चांगलं टेलिकास्ट. ग्लोबल टेनिस क्रिकेट, लोकल क्रिकेटला ग्लोबल करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जीटीसी ही वाहिनी. नेक्स्ट मॅच मध्ये आकाशन टीम आहे, ऍक्शन मध्ये असतील. स्माइली फेसेस. पहिलाच बॉल, फलंदाज अमोल पाटील आला, त्याच्या पॅट मधून ऑन साइडला धमाका. पहिला बॉल लॉंग ऑनला, 6 धावांसाठी षटकार. षटक संपलं पहिल्या ओव्हरमध्ये. साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमने धावा केल्यात 29 बिनबाद. हे चित्र सध्या दिसतंय डगआउट मध्ये. थोडेसे शांत चेहरे आहेत कारण टार्गेट मोठे आहे. त्यांना माहिती आहे एक चांगलं षटक पडलं परत दबाव येऊ शकतो, परंतु सध्या तरी टेन्शन नाहीये डगआउट मध्ये. अमर ठाकूर तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण टीम सोनारपाडा या टीमची. हे सर्व शिलेदार सध्या मैदानामध्ये 2 विध्वंसक खेळाडू खेळताना दिसत आहेत. योगेश त्याने धावा केल्या 23, अमोल त्याच्या खात्यामध्ये 1 षटकार. निलेश भोईर मोठं नाव आहे. कौसा टीमचा विचार केला तर केतन म्हात्रेचे मामाश्री, भरपूर वेळेला त्याच्या नावाचा उल्लेख सातत्याने केतनने केलाय त्याच्या अनेक इंटरव्ह्यूज मध्ये. भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आलाय निलेश भोईर. कौसा टीम म्हटल्यानंतर नेहमी चर्चेतलं नाव आहे. आणि आता लेफ्ट हँडेड बॅटर योगेश त्याच्या समोर. हे चांगलं बॅटल आहे, लेफ्ट आर्म सीमर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. व्यत्यय आलाय. पहिलाच बॉल टाकायच्या अगोदर थांबलाय. डेड बॉल असेल आणि हे अंपायर असल्यानंतर काही ना काही घडामोडी घडतातच मैदानाच्या आतमध्ये. सध्या तीच चर्चा, परंतु परत एक वेळा क्रिकेटकडे येऊया. 29 धावा झाल्यात. हा बॉल सोडून दिला योगेशने. पंच सांगतात हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 30. टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय ते आहे 89 धावांचं, 89.
89 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 30 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 29 या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने, म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलंय. ड्राईव्ह करत असताना खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका, नेत्रदीपक फटका, कलात्मक फटका सजवत असताना फलंदाजीमध्ये योगेश पाटील 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 32. 32 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. हळूहळू प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक येऊ लागलेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय 56 वर्षाची परंपरा, मकर संक्रांत चषकाचं आयोजन जैनुमान निळजे क्रिकेट क्लबच्या वतीने. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इम्पॅक्ट अगदी बाहेर होता. योग्य निर्णय पंचांचा, कारण आउटसाइड द ऑफस्टम हा बॉल मागच्या पायाला जाऊन लागला आणि त्याच्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं की लेग बायच्या स्वरूपात आणि इम्पॅक्ट बाहेर आहे. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 33. 33 षटक क्रमांक दुसरं सध्या सुरू असताना मी मगाशी देखील उल्लेख केला होता की निलेश अतिशय चांगला गोलंदाज आहे. मागचा पाय गुडघ्याला खाली बॉल लागला आणि तो देखील इम्पॅक्ट बाहेर होता. तिन्ही स्टंप दिसत होते. शेवटी अपील करणं गोलंदाजाचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्यांनी एक स्ट्रॉंग अपील केली आणि ती फेटाळणं हा पंचांचा अधिकार आहे. रमेश मात्रे यांनी ती अपील तिथे फेटाळली. स्लॉट मध्ये आहे, प्लॉटच्या बाहेर जाईल. ऑन साइडला, लॉंग ऑनला हा मोठा षटकार फलंदाज अमोल पाटीलच्या पॅटमधून. गोलंदाजी नक्की करू शकत नाही हे निलेशला देखील माहिती आहे. त्याने थोडासा बॉल ओव्हर पिच टाकला आणि त्याच्यावर तुटून पडलाय. अमोल बॉलची मागणी होते. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनीही मारलेत. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार, या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला, स्ट्राईक मिळाली आणि त्याच्यानंतर एअर स्ट्राईक करत असताना हा षटकार. स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँडला इथे अभिवादन करणारा हा षटकार होता. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या 39. 39 89 करायचे आहेत. स्लोअर वन, कमी गतीने टाकलेला कटर, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, 1 धाव मिळेल. वीस बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉलमध्ये 49 धावा करायच्या आहेत. 40 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण 2 ओव्हरचा खेळ संपला त्यावेळेला काय बॅटिंग पाहिली होती. 54 धावा झाल्या होत्या, आता 40 झाल्यात. ऑन साइडला अक्षरशः खेचलाय बॉल, स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय. ओमकार थ्रो येईल. त्यानेच अर्धशतक ठोकलं होतं या मॅच मध्ये. ओमकार पाटील ज्युनियर. 2 धावा मिळत आहेत फलंदाज योगेशला. योगेश पाटील पोहोचलाय 27 वर 8 बॉल मध्ये. 300च्या वरचा त्याचा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला 3-13 अमोल पाटील. 2 षटकार, 1 सिंगल त्याच्या खात्यामध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 42. 42. स्वीप केलाय, चांगला स्वीप शॉट, झाडू शॉट, नो चान्स, कोणाला संधी नाहीये. बॉलच फक्त धावत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. षटक समाप्त. पॉवर प्ले संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोनारपाडा या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 विदाउट लॉस. समोर जे मेन एंट्री समोर ज्या गाड्या आहेत बाईक त्या रिमूव्ह करा. नाही कुणाल सर, ज्या पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, 89 धावांचा पाठलाग करत असताना साईनाथ भोईर प्रतिष्ठान, गावदेवी, RM11 सोनारपाडा, आणि असं वाटते पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आले, कदाचित दुसऱ्याही मॅच मध्ये अर्धशतक दुसऱ्या इनिंग मध्ये अर्धशतक पाहायला मिळू शकतं. कुणाल सर, हो नक्कीच त्याच पद्धतीने सध्या तो खेळ सुरू आहे. अंदाज अपना म्हणतात ना ते, याच्यासाठी सुरुवात चांगली केली होती कौसा टीमच्या खेळाडूने. ओमकार
ने दमदार असं अर्धशतक नोंदवलं. दुसऱ्या डावामध्ये त्याला कुठेतरी ठोस प्रत्युत्तर द्यायचंय आणि त्याचमुळे योगेश पाटीलने हा खेळ दाखवला. अशी सुरुवात केली. लॉंग ऑनला पहिला षटकार मारला, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार स्ट्रेट मारला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, तिसरा फ्लॅट मारला मिड विकेटला. हा तिसरा षटकार होता. सलग 3 षटकाराने सुरुवातच केली आणि त्याचमुळे मॅच ऑन आहे. 2 ओव्हर 46 धावा विदाउट लॉस. टीम सोनारपाडा, साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा, गावदेवी RM11 सोनारपाडा मैदानामध्ये खेळत असताना मॅच ऑन. जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. पंच देखील तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग देत आहेत. अमोल पाटील 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले होते, एक सिंगल घेतली, 13 वर खेळतोय. कल्पेशचा पहिला लेग ब्रेक पडल्यानंतर थोडासा बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. कल्पेश गोवारी गोलंदाजीसाठी 31 धावा त्यांनी केल्या होत्या बॅटिंग करत असताना. ऑलराऊंडर या टीमचा पहिलाच लेग ब्रेक खूप चांगला होता, पण जास्त बाहेर वळला, त्याचमुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. 47 धावा आता स्कोर बोर्डवर. 47. गलीमधला फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला सजवलाय. फ्लाय स्लिप आहे, फाईन लेग आहे. पायात टाकलेला बॉल, परंतु इथे कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर खाली येतोय. चांगला जजमेंट, चांगला झेल तिथे टिपलाय. निलेश भोईर स्वतः तिथे उपस्थित आणि ते मात्र पहिला धक्का बसतोय. साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा टीमला अमोलने धावा केल्या 13. 47 ला पहिली विकेट गारत. बॅटचा जो चेहरा होता तो लवकर क्लोज झाला आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत राहिला आणि खूप चांगला झेल तिथे निलेशने टिपला. फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट गमावली आहे. आउट होणारा फलंदाज ठरलाय अमोल पाटील. न्यू बॅटर मैदानामध्ये करण ठाकूर. विकेट मिळाली आहे कल्पेश गोवारीला आणि महत्वाचा खेळ आहे. ऑलराऊंडर या टीमचा, त्याच्याकडून विकेटची अपेक्षा होती. निलेशने थोडासा धावसंख्येला आळा घातला, त्याच्यानंतर विकेट पाहिजे होत्या आणि ती विकेट मिळवून दिली. तसं पाहिलं तर 29 पहिल्याही ओव्हरमध्ये आल्या होत्या. लेग स्पिन परत एक वेळा पडल्यानंतर, लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचमुळे बीट होत आहेत फलंदाज. आणि तोच प्रयत्न मगाशी अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅटर अमोल पाटील कडून आणि तीच विकेट मिळाली. एक्स्ट्रा कव्हरला निलेशने चांगला झेल टिपलाय. वेगवान बॉल होता. आता कदाचित ऑफ कटरचा अंदाज असावा, परंतु आणखीन एक डॉट बॉल. मी मगाशीच उल्लेख केला होता, एक षटक जरी चांगलं पडलं, यस तोच ऑफ कटरचा प्रयत्न. थोडासा लागलाय बॅट आणि बरोबर ग्लव्सच्या तिथे हाताला. तो रन इथे मिळताना दिसणार नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दबाव परत एक वेळा सोनारपाडा या टीमवर. कल्पेश पुढचा बॉल घेऊन 47 रन. लेग स्पिन परत एक वेळा लेग स्पिन. लेग स्पिनच्या जाळ्यामध्ये थांबवलंय पूर्णपणे. कधी ऑफ ब्रेक टाकतोय, कधी लेग ब्रेक टाकतोय, त्याच्यामुळे दबाव सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमवर. योगेश फक्त आशाळभूत नजरेने स्ट्रायकर एंडच्या बॅटरकडे पाहतोय. हा जीटीसीचा कक्ष म्हणजेच PCR रूम, प्रोडक्शन कंट्रोल रूम, जिथे आमचे सर्वच कार्यकर्ते खूप मेहनत घेत असतात. प्रथमेश तिथे आहे. रनअप मध्ये व्यत्यय आलाय. अंपायरचा सिग्नल येईल. डेड बॉल. धावा झाल्या 47. या ओव्हरमध्ये नक्कीच इम्प्रेस केलंय गोलंदाजाने. कल्पेश गोवारी बॅटने धावा केल्या, गोलंदाजीमध्ये शांत ठेवलंय. एक विकेट घेतली, पहिला धक्का दिला, ब्रेक थ्रू मिळून दिला टीमला.
परत एक वेळा लेग स्पिन, परत तोच अंदाज, परत एक वेळा फिरलाय फक्त फलंदाज, डिरेक्ट हिट आणि ते जाईल. फलंदाज आता डगआउटच्या दिशेने आउट होईल, डोक्यावर हात मारतोय परंतु काही फायदा नाही. सरळ डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल. विकेट मिळते कल्पेश गोवारीला. गोलंदाजाने बॅटरला चांगलंच फिरवलंय. काय गोलंदाजी केली आहे, सातत्याने लेग ब्रेकचा वापर. एकच ऑफ ब्रेक टाकला तिथे देखील बीट केला आणि आता नवीन फलंदाज अमर ठाकूरला यावंच लागेल. त्याचं कारण आहे या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली आणि ती देखील वाईडच्या स्वरूपात. धावा झाल्या 47, 47. 42 धावा पाहिजेत येणाऱ्या 13 बॉल मध्ये. योगेश पाटील 13 बॉल 42 धावा करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 13 चेंडू 42 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्या 47, 47. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल ऑफ कटरचा अंदाज. ऑन साइडला डिग आउट केला, खोदून काढलाय. सिंगल मिळेल, योगेश स्ट्राईक ठेवेल कारण त्याला माहिती आहे सेट बॅटर तोच आहे, जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ओव्हरची होते समाप्ती. धावा झालेले 48, 2 फलंदाज बाद. 12 बॉल मध्ये 41 करायचंय. ही आमची पीसीआर रूम म्हणजेच प्रोडक्शन कंट्रोल रूम. पीसीआर त्यालाच म्हटलं जातं. टीम जीटीसी तिथे पाहायला मिळते. प्रथमेश गायकर, संदीप मोरे, सुशील पाटील, कुणाल, अक्षय, तुषार, जागृत, पुण्यवर्धन, बाबू म्हणजे जयेश आणि नरेश हे सर्व आमचे कॅमेरामॅन आहेत. खालचे कुणाल, अक्षय, तुषार, जागृत, पुण्यवर्धन, बाबू, जयेश आणि नरेश. त्याचबरोबर जीटीसीची टेक्निकल टीम तिथे पाहायला मिळतात. प्रथमेश गायकर, संदीप मोरे, सुशील पाटील. खूप मेहनत घेत असतात ही सर्वच मुलं, ही मंडळी. जीटीसी ही वाहिनी आहे जल्पेश भोईर यांची. आशिष भोईर हे मास्टर माइंड या वाहिनीच्या बाबतीत आणि त्याचबरोबर लोकल टेनिस बॉल क्रिकेटला ग्लोबल करण्याचं काम या जीटीसी वाहिनीने केलंय. खूप चांगली क्लिअरिटी, नीट अँड क्लीन टेलिकास्ट आणि हा मॅनहॅटन ग्रॅप सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातो. हे जे कंपॅरिझन आहे अंकुश 11 कौसाने कशी बॅटिंग केली ग्रीन ग्राफ मध्ये दिसतंय आणि त्याला प्रत्युत्तर साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडाने कसं दिलंय ते ब्ल्यू ग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जशा टी शर्ट्स आहेत तसा ग्राफ इथे सेट केलाय मॅनहॅटन चार्ट जीटीसीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच जीटीसी, असंच काम करत राहा. 12 बॉल 41. नाव बॅक टू क्रिकेट. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मकर संक्रांत चषकाचा हा 56वा क्रीडा महोत्सव तुम्ही पाहताय. अब तक 56 वर्षाची परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी पाहिली आहे. मंत्रमुग्ध करणारा खेळ, क्रिकेटचा खेळ, दर्जेदार आयोजन, परंपरा, प्रतिष्ठा जोपासली जाणारी स्पर्धा. ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये, अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आणि ती स्पर्धा आहे मकर संक्रांत चषक. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. या परिसरामध्ये आल्यानंतर नेहमीच या स्पर्धेची चर्चा होत असते. तशीच चर्चा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची देखील होत असते. त्याही स्पर्धेचे वेध याही वर्षी प्रेक्षकांना लागलेले आहेत. एसएससीसी ट्रॉफी, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाचं आयोजन नुकतंच संपलेलं आहे. साई शेलार यांच्या माध्यमातून ती स्पर्धा, त्याच धाटणीची त्याही स्पर्धेची चर्चा होत असते. पांडुरंगजी संतेसाहेब यांची स्पर्धा संपली. उसारघरचे फुल टॉस बॉल होता, दिशा दिली आहे डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक टप्पा घेत बॉल अडवलाय. 2 धावा मिळतील. ओमकार होता. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय आता घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल बीमर चेक करण्यासाठी. प्रसाद सहस्त्रबुद्धे पंचांच्या भूमिकेमध्ये, रमेश मात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये ऑनफिल्ड अंपायर. 12 बॉल 41 पाहिजे होते. पहिला बॉल फुल टॉस होता. 2 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता डिसिजन पेंडिंग आहे. तो बीमर आहे की नाही हे चेक केलं जात आहे पीसीआर रूम मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम. आमचा मुख्य व्यासपीठ. नो बॉलचा निर्णय आलाय. पहिला बॉल नो बॉल आहे. नो बॉल +2 म्हणजे 3 धावा मिळतील. हा ऍक्शन रिप्ले इथे सध्या दाखवला जातोय.
अबाउट द वेस्ट. फुलटॉस होता, मनगटी फटका. मनगटाचा खूप चांगला वापर ऑन साइडला वळवत असताना अभिजितने चांगली फिल्डिंग केली आहे. 2 धावा मिळतील. पहिल्या 2 बॉलवर म्हणजेच पहिल्या 1 बॉलवरच 5 धावा आल्यात. आता 11 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 11 चेंडू 36 धावा हे समीकरण असेल. योगेश भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, गेले कित्येक वर्ष सोनारपाडा टीमसाठी तो क्रिकेट खेळत आलाय. खुल्या गटामध्ये देखील काळ गाजवलाय असा योगेश. स्वीप शॉट परत एक वेळा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येतोय. 2 धावा मिळतील. ओ थ्रो पा स्टंपच्या अगदी जवळ होता, परंतु विकेट किपरने काहीच केलेलं नाहीये. त्याने जाऊ दिला. त्याला वाटलं की डिरेक्ट हिट होईल. कल्पेशने हा थ्रो केला होता. पहा स्वीप शॉट, पॅडल स्वीपचा अंदाज होता. डीप मधून कल्पेश आला आणि थ्रो पा बरोबर विकेट किपर एंडला. फ्रेम मध्येच नव्हता योगेश. आणि जर बॉल पकडला असता तर चित्र वेगळं होतं. जर त्याला महत्वच नाहीये क्रिकेटमध्ये. शेवटी जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही. परत एक वेळा स्वीप, मागे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मॅच ऑन. आता शांत ठेवलंय पूर्णपणे योगेश पाटीलला. 39 धावा त्याच्या खात्यामध्ये. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत जसा फ्लो होता पहिल्या ओव्हरमध्ये. अब तक 56 तेवढीच वर्ष या स्पर्धेला झालीत. 3.3 ओव्हरचा खेळ संपला. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं, परंतु त्याच्यानंतर या टीमसाठी सुरुवात चांगली झाल्यानंतर शेवट चांगलाच होईल का तो आतापर्यंत झालेला नाहीये, परंतु करू शकतात. 9 बॉल 33 हे 3 बॉल याच्यावर कमीत कमी 2 मेगा हिट पाहिजेत आणि ती क्षमता आहे अमर ठाकूरकडे. बॅट फिरली, बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. 8 बॉल 33 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 33 धावा. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. निलेश भोईर जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, गेले कित्येक वर्षाचा क्रिकेटचा तो एक्सपिरियन्स पणाला लावत असताना प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन, व्हरायटी. विशेष म्हणजे लेफ्ट हँडेड बॅटरला त्यांनी शांत ठेवलं. योगेश पाटीलला तो मोठे फटके मारूच शकलेला नाहीये त्यांच्या विरुद्ध. 8 बॉल 33 करायचे आहेत. फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह नाही सोडणार निलेश. हाताला कितीही दुखापत झाली तरी बॉल सोडणार नाही. भिंतीसारखा उभा. डॉट बॉल. आता समीकरण परत बदलतंय. प्रयत्न खूप चांगला केला होता. फॉलो थ्रू मध्ये असे कॅच पकडणं सोपं नाहीये, परंतु धावा नक्की वाचवल्यात. 7 बॉल 33 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 29 केल्या होत्या, त्याच्यामुळे शक्य आहे. तर पाहूया, अजून तरी ते चित्र दिसत नाहीये. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 चेंडू 33 धावा हे समीकरण असेल. निलेश रनअप मध्ये थोडासा चुकलाय, थांबलाय. पंचांचा इशारा डेड बॉल. तुम्ही पाहताय मकर संक्रांत चषकाचं आयोजन, दैदिप्यमान सोहळा. आता उद्या अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा जाईल. आज देखील महत्वपूर्ण मॅचेस आहेत नॉकआउट स्टेजमध्ये. शेवटचाही बॉल डॉट बॉल. चांगला जोर लावलाय. ग्रंटिंग साऊंड. बॉल रिलीज करत असताना मैदानामध्ये दुमदुमतोय हा आवाज. षटकाची होते समाप्ती. गोलंदाजी खूप चांगली केली याही ओव्हरमध्ये निलेश भोईर यांनी. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये सोनारपाडा या टीमला धावा करायच्या आहेत 33. करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि दरवर्षी मकर संक्रांत चषकामध्ये ही जी मुलं आहेत खूप चांगलं योगदान देत असतात. यंगस्टर आहेत.
क्रिकेट हा खेळ जवळून जाणतात, प्रत्येकाची नावं माहिती आहेत, त्याच्यामुळे खूप चांगली यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढीच मदत ॲज अ कॉमेंटेटर हे आम्हाला करत असतात दिक्षांक पाटील आणि हर्षल पाटील. 6 बॉल 33 धावा करायचे, जास्त वेळ घेत आहे मुंब्रा टीम, माफ करा कौसा टीम. 6 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जवळच आहे कौसा मुंब्रा, जास्त अंतर नाहीये, पुढे हसण्याची गरज नाहीये. होतं कधी कधी ऑन साइडला कुठला समालोचक परिपूर्ण नाहीये ना कुठला खेळाडू. क्रिकेटची दुनिया आहे, प्रत्येक वेळेला काही ना काही घडामोडी घडत असतात. 5 बॉल 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 5 चेंडू 32. आता 5 बॉल मध्ये 5 षटकार जरी मारले तरी संघ पराभूत होईल, कारण 30 धावा होऊ शकतात. जर एखादा खराब बॉल टाकला तर मॅच मध्ये येऊ शकतात इथून सोनारपाडा, परंतु पहिल्या 2 ओव्हर नंतर सोनारपाडा संघ मॅच मध्येच दिसलेला नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 29 आल्या होत्या. हा बॉल हवेत खेळलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर मध्ये खोदून काढलाय. 6 धावा षटकार. डिग आउट करत असताना खोदून काढला अक्षरशः हा फटका. आता 4 बॉल 26 धावा. फिरवलाय, चांगला फिरवलाय. अंपायरचा इशारा, बॅटची कडा. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. फलंदाज अमर ठाकूर आउट. 3री विकेट इथे गमावली आहे टीम साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमने. न्यू बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी प्रथमेश आला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 26 धावा. मैदानामध्ये योगेशने 40 धावा केल्या, नॉट आउट राहिला, परंतु योगेश जे षटक होतं गोलंदाज कल्पेश गोवारीचं, तो नॉन स्ट्रायकिंग एंड पासून फक्त पाहतच राहिला. केतन पाटील सध्या चर्चेतलं नाव आहे. काय गोलंदाजी केली होती पेंदर नाईट मध्ये. बॉल हवेत आहे, स्लॉट मध्ये होता, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. नितेश देखील तेवढ्या चर्चेमध्ये आहे. जेनुमान निळजे टीम कडून एक बाईक देखील त्याने जिंकली रायगड मध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळत असताना. बुर्दुल नाईट मध्ये 2 बॉल 20 धावांची आवश्यकता. सामना समाप्तीच्या मार्गावर, विजयाच्या उंबरठ्यावर संघ. टर्न चांगला प्राप्त केलाय. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल निसटला. धावा मिळताना दिसतील बायच्या स्वरूपात 1 रन. शेवटी स्ट्राईक घेतली योगेशने. 40 वर तो खेळतोय. 1 बॉल 19 धावा, 1 चेंडू 19 रन. अंतर कमी करायचंय विजय आणि पराभवातलं. इथे षटकार आला 12 धावेने हारेल संघ. डॉट बॉल आला 18 धावेने हारेल संघ. चौकाराला 14 धावेने पराभूत होईल संघ. आता ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न होईल. आणि हा बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय. डिस्टन्स मिळते का हे पाहायचंय. फिल्डर आहे तिथे, कॅच पकडलाय. फलंदाज बाद होतोय. कल्पेश गोवारीचा हा झेल, म्हणजेच हा सामना 18 धावेने जिंकलाय टीम कौसाने. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नो डाऊट ओमकार. अर्धशतकीय खेळ, 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत, कारण